जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. हिवाळा स्पेशल आज आपण पाहणार आहोत. तडका लसूणी मेथी अगदी सुपर आणि कमाल लागते. जरूर करून पहा. अगदी 2 चपात्या तुम्ही एक्स्ट्राच खातील. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी किंवा ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. चला तर सर्वप्रथम आपण इथे 2 चम्मच शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 चम्मच तीळ घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत. आता या भाजलेल्या शेंगदाण्यामध्येच आपण तीळ घालायचे आणि हे तीळ पण छान भाजून घ्यायचं. आता इथे मी अर्धी पेंडी घेतलेली आहे, तीही मेथीची, ती कट करून घेतलेली आहे. अगदी बारीक कट करून घ्यायची. त्याचप्रमाणे हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो आणि लसूण जरा प्रमाण जास्त घ्यायचं, तोही चेचून घेतलेला आहे. आता आपण मसाला करणार आहोत. त्यासाठी भाजलेले शेंगदाणे, तीळ आणि 2 चम्मच बेसन घालून आपण हे बारीक करून घेणार आहोत. इथे पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं, जेणेकरून ह्यातील गुठळ्या आहेत बेसनच्या ते पूर्ण निघतात. आता कढईमध्ये थोडंसं 1 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच जिरा आणि लसूण जरा थोडासा आपण जास्त टाकणार आहोत, कारण लसूणी मेथी आहे, लसूणचा फ्लेवर यायला पाहिजे, त्यासाठी आपण लसूण जास्त टाकायचा. त्यानंतर मेथी टाकून छान हे परतून घ्यायची. आता इथे थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून हे आपली भाजी आहे, मेथीची भाजी आहे, ती छान शिजेल, कडवटपणा निघून जाईल. त्यासाठी आपण इथे मीठ घालून पुन्हा छान परतून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आणि अर्धा चम्मच जिरा, हिंग, त्याचप्रमाणे लसूण इथे पण टाका. त्याचप्रमाणे कांदा बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची घालून छान हे आपण कांदा छान भाजून परतून घेणार आहोत. अगदी बारीक चिरलेला टोमॅटो मी इथे वापरलेला आहे, तोही त्यामध्ये टाकायचा आणि छान परतून घ्यायचा. आता कांदा आणि टोमॅटो अगदी छान भाजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं पुन्हा आणि हे छान परतून घ्यायचं. आता इथे आपण घालणार आहोत जे बेसनचा घोळ केला होता तो घालायचा आणि हे छान परतून घ्यायचं. आपलं बेसन 5 मिनिटात शिजतं, त्यामुळे जास्त शिजवण्याची काही गरज नाही. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट, ही कोल्हापुरी चटणी आहे, त्याचप्रमाणे 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच जिरा पावडर घालून हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. आता आपलं इथं थोडंसं पाणी घालायचं. अगदी जास्त पातळ नाही, अगदी जास्त घट्ट नाही, मध्यम आपण इथे थोडं पाणी, गरम पाणी घालायचं आणि अशा प्रकारे ही बॅटर आहे ते छान शिजवून घ्यायचं. आता इथे आपण घालणार आहोत जी मेथी. आता ही मेथी घालायची आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता तयार होते आपली 5 मिनिटात. आता लसूणी मेथी जरूर करून पहा, अगदी सोपी आणि सुपर टेस्ट लागते. आता ही मेथी पाहू शकता 5 मिनिटात शिजलेली आहे, जास्त वेळ लागत नाही बेसनला. त्यानंतर आता ही मेथी आपण काढून घ्यायची एका बाउलमध्ये. आता हिला आपण तडका देणार आहोत, तोही तुपाचा. 2 चम्मच गरम तेल झाल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा थोडासा आणि हा तडका द्यायचा लसूणी मेथीवरती. तयार आहे आपला तडका लसूणी मेथी. आणि ही रेसिपी किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. लाईक करा. धन्यवाद.